नमस्कार, मी पूनम पाटील. माझ्या मिनी ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. आज आहे दत्त जयंती. मी तुम्हाला गिरनार पर्वतला आम्ही गेलो होतो, थोडं एक छोटासा आमचा अनुभव सांगते. गिरनार पर्वतावर दत्त प्रभूंनी खूप वर्ष तपस्या केली होती. खूप खडतर प्रवास आहे, पण खूप छान वाटतं तिथं गेल्यावर. खूप छान अनुभव आला. मी मागील 6 महिने झाले असतील मला जाऊन. मी, पार्थ आणि आमच्या मम्मी आम्ही तिघंजणं गेलो होतो. मला इतकं टेन्शन आलं होतं की पार्थ चालेल की नाही, पूर्ण पर्वत चढेल की नाही. पण अर्ध्यापर्यंत रोपवेने गेलो आम्ही. 5,000 पायऱ्या कट झाल्या तेवढ्या रोपवेने गेलो आणि 5,000 चढाई करून गेलो. मला एकच टेन्शन होतं की पार्थ एवढं चढू शकेल का. पण ते दत्त महाराजांनी माझ्याकडून करून घेतलं, पार्थकडून करून घेतलं आणि खूप छान पद्धतीने आम्ही वर गेलो. पार्थ माझ्यासमोरच होता. माझ्या सासूबाई पण माझ्यासमोर होत्या. माझ्या सासूबाईंचा काही प्रॉब्लेम नाही, कारण त्या नर्मदा परिक्रमा जाऊन आल्या आहे, त्याच्यामुळे पायी केली, त्याच्यामुळे ते चालू शकतात. पण पार्थचं मला वाटलं नव्हतं की तो चढेल. त्याचं आणि माझं मला वाटलं नव्हतं की मी पण एवढे चढू शकेल आणि पार्थ पण. शेवटपर्यंत मला विश्वास होत नव्हता. तोपर्यंत मी दर्शन झालं माझं, तोपर्यंत मला विश्वास नव्हता की आम्ही दर्शन इतकं पूर्ण चढाई करून वरती आलो. तो आनंद जो असतो ना, तो खूप वेगळा असतो. गिरनार पर्वतला प्रत्येक जणाने जायला पाहिजे. खूप छान असं आहे. खूप छान वातावरण आहे तिथलं. आणि दत्त महाराज प्रत्येकाकडून करून घेतात. आमच्या ट्रिपमध्ये खूप अशा वयस्कर लोक पण होते, त्यांनीही पूर्ण केलं. आज दत्त जयंती म्हणून मी माझा छोटासा अनुभव तुम्हाला सांगितला. दत्त महाराजांची खूप छान अशी लीला आहे. अजून एकदा परत इच्छा आहे की गिरनारला जायचं माझ्या मिस्टरांसोबत. ते नक्कीच दत्त महाराज पूर्ण करून घेतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.